विरोधाकडे? नाही, विरोध करणं ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. ज्यांना एखादी गोष्ट पटत नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार कोणी कुठल्याही विचाराला विरोध करू शकतो, त्याचं मी स्वागत करतो. पहिली गोष्ट. आता मला उत्तमजी पवार आहेत या नाटकाचे आयोजक आणि रवींद्रजी साठे याचे प्रोड्युसर आहेत. हे नाटक 1931 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतः लिहिलं होतं. आता या नाटकात मी अर्ध नाटक बघून आता खाली आलो आहे. त्याच्या पुढची पण मी कथा जाणून घेतली. तर तसं आक्षेपार्ह याच्यात असं काही नाही आहे विरोध करावा असं. मला असं वाटतं त्यांनी नाटक बघून घ्यावं. त्याच्यामध्ये सावरकर 1931 साली महात्मा गांधींचं खूप मोठं गारूड या देशावर होतं, त्यांच्या विचारांचं, त्यांच्या नेतृत्वाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि त्यांनी एक अहिंसेची चळवळ दिली. आणि त्यावेळेला सावरकर हे एक क्रांतिकारक संघटनेचे किंवा क्रांतिकार्य जे स्वातंत्र्यासाठी करत होते. दोन मार्ग होते, एक क्रांतिकारी मार्ग आणि एक अहिंसेचा मार्ग. तर क्रांतिकारी मार्गाचे सावरकर एक प्रकारे आद्य क्रांतिकारक किंवा जनक होते. तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की अहिंसेने काही साध्य होत नाही. आणि त्यामुळे त्यावेळेला 1931 साली त्यांनी अहिंसेच्या बाबत आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, कारण त्यांना अभिव्यक्ती बंद केलेली होती, त्यांना जेव्हा सुटका झाली त्यांची, त्यानंतर त्यांना कुठेही भाषण करायला बंदी होती. त्यामुळे हा विचार लोकांपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी 2000 वर्षापूर्वी प्राचीन काळात तथागत बुद्धांनी जो शांतीचा मंत्र या देशाला दिला आणि शांतीचा संदेश दिला, त्याची पार्श्वभूमी वापरून एक नाट्याची निर्मिती केली होती तात्कालिक समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी. एवढीच त्याच्यातली भूमिका आहे. त्याच्यात काही कोणाचा विरोध किंवा सपोर्ट असं बघण्याची गरज नाही. फार जुनं आहे. म्हणजे 1931 साली सावरकरांनी लिहिलं आणि 1931 साली अहिंसेबाबत ते क्रांतिकारक असल्यामुळे त्यांचे काय विचार आहेत हे लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी भगवान बुद्ध जे राजकुमार होते, शाक्य राजाचे ते पुत्र होते आणि त्यांनी त्या हिंसाचार, मारकाट, सत्ता प्राप्तीसाठी कापाकापी, भाजीसारखी माणसं कापायची असतात याचा उल्लेख केला त्यांनी. याला कंटाळून त्यांनी शांतीचा मंत्र दिला. चांगलंच कार्य केलं. जगाला युद्ध नको बुद्ध आपणही म्हणतो, पण प्रसंगी युद्ध करावं लागतं एवढंच सावरकरांना मला असं वाटतं की त्यात सांगायचं होतं. त्यासाठी त्यांनी ती शाक्य राजा, त्याच्यानंतर मगध राजा आणि तिसरा कौशल राजा हे बाजूबाजूच्या राज्यांचे दाखले दिलेत. तिन्ही राजा भारतातलेच होते आणि तेव्हा वेगळी राज्य म्हणजे राजा असायचा, त्या राजाचं राज्य असायचं. असं देश ही संकल्पना अशी नव्हती, त्या राजाचं राष्ट्र. त्या पार्श्वभूमीवर तो राजा हळूहळू बोधिसत्वाकडे गेला किंवा तो मुनी साधू बनला आणि त्याच्यामुळे शस्त्र उठवायला कोणी राहिलं नाही आणि त्या राज्यावर कशी ओढवली बी हे त्यांनी त्या नाटकातून सादर केलं आहे. याच्यामध्ये कोणावर काही टीका नाही आहे, काही नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, 1931 साली गांधीजींची एक विचारधारा होती जी अहिंसेची होती आणि सावरकर आणि अन्य लोकांची एक विचारधारा जी होती जी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची होती. मग सुभाषचंद्र बोस त्यात होते, मंगल पांडे होते, अनेक क्रांतिकारक झाले ज्यांनी सशस्त्र क्रांती केली, त्यांनी देशासाठीच केली. पण अहिंसेचा मार्ग अधिक लोकांना कदाचित त्यावेळेला पटला आणि सावरकरांना तो मार्ग पुरेसा नाही असं तेव्हा त्यांची 1931 साली सांगायची जी इच्छा होती तेव्हा त्यांनी नाटक लिहिलं होतं. त्याला त्यांनी 2000 पूर्वीची पार्श्वभूमी असलेल्या राजाचं, शाक्य राज्य आणि मगध राज्य याची उदाहरणं देऊन ती नाटिका सादर केलेली आहे. मला असं वाटतं फार प्राचीन विषय, ज्यांना तेच माहीत नाही त्यांना हे काय कळणार आहे. परंतु काढले, प्रोड्युसरने नाटक काढले. एक नाटक आहे, कला आहे, एक ऐतिहासिक त्याच्यामागे घडामोड आहे. त्या दृष्टीने ते पाहावं. त्याच्यात उगाचंच काही बाकी शोधण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. त्यावेळेनंतर आता ह्या नाटकाला विरोध दर्शवणारे आता वंचित पुढे आले नाही. वंचितमध्ये देखील आता 2 फूट पडली काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अर्ध्यांना वरती पाठवलं, बाकीच्यांनी थेट नाटक बंद करा असं थेट या ठिकाणी घोषणा दिली. नाही, त्यांची मागणी बरोबर आहे, पण मी त्यांना काय आव्हान करेन की कुठली गोष्ट काही बंद करून होत नाही, कोणाला विरोध करून कोणी थांबत नाही. आणि त्यामुळे त्यापेक्षा आपण हे नाटक पहा. नाटक पाहिल्यानंतर कदाचित आपल्याला जे काय वाटतं विरोध करण्यासारखं तसं त्याच्यात काहीच नाही आहे हे आपल्याला जाणवेल. आता ते नाटक इतक्या प्राचीन पार्श्वभूमीवर आहे, ते समजणारी जनता आणि ते पाहणारे श्रोते ह्याच्या पण काही मर्यादा आहेत. जे आहे ते मी बघून आल्यावर जे आहे ते सत्य सांगतो आहे.
कळलं का तुम्हाला? मी काय कोणाच्या बाजूने नाही, मी एक श्रोता म्हणून मला निमंत्रित केलं म्हणून आलो होतो. मी तुम्हाला सांगितलं एवढंच आहे, सावरकरांनी 1931 साली म्हणजे आजपासून जवळजवळ 95 वर्ष मागे त्यावेळेची त्यांची मानसिकता काय होती, ते क्रांतिकार्यातनं सुटून बाहेर आले होते, त्यांना जे जन्मठेपेत टाकलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर गांधीजींचा रस्ता वेगळा होता आणि क्रांतिकारकांचा रस्ता वेगळा होता. त्यांना त्याच्या विरोधामध्ये किंवा अहिंसेच्या चळवळीच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांना क्रांतिकार्याची चळवळ ही कशी योग्य आहे हे लोकांना समजावून सांगावंसं वाटत होतं. म्हणून त्यांनी तुमच्या पक्षाची पहिली भूमिका होती की हे नाटक दाखवू नये, बंद करा. मात्र आयोजकांचं म्हणणं आहे की पहिले नाटक बघावं. काय म्हणजे या नाटकामध्ये संन्यास गडवे जे नाटक आहे छोटे काय आक्षेपार्ह गौतम बुद्धांच्या आम्हाला काल असं माहिती पडलं की सावरकर लिखित बुद्धांच्या चरित्रावर काही नाटक उद्या दाखवणार आहेत गडकरी. तर आम्ही काल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नौपाडा पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं की असं असं नाटक आहे, ह्या नाटकाला महाराष्ट्रभर विरोध करत आहेत लोक, ते नाटक आम्ही चालू देणार नाहीत म्हणून आम्ही निवेदन दिलं. तर आज दुपारी आपले ठाणे शहराचे ACP साहेब आहेत जाधव साहेब, तर यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुम्ही हे नाटक बघितलं आहे का? तर आम्ही त्यांना सांगितलं नाही बघितलं. तर तुमचा नेमका आक्षेप कोणत्या गोष्टीला आहे नाटकामध्ये? तर मग आम्ही त्यांना सांगितलं की बा आम्ही हे नाटक बघू, नाटक बघितल्यानंतर आम्ही सांगू की आम्हाला काय आक्षेप आहे. तर आता आम्ही ते नाटक बघून जस्ट आम्ही आता खाली उतरलेलो आहोत. ह्या नाटकामध्ये जो पहिला पार्ट आहे, या पहिल्या पार्टामध्ये आम्ही कोणताही आक्षेप घेत नाहीत, पण आम्ही जो दुसरा पार्ट बघितला इंटरव्हलच्या नंतरचा, हा स्टार्टपासून तर शेवटपर्यंत हा आक्षेप घेण्यासारखंच नाटक आहे. कारण की तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की समाजाने, जनतेने हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेच्या मार्गावर चाललं पाहिजे. पण हे नाटक शेवटला जे सांगतंय की सर्वांनी हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि सूडबुद्धीने प्रत्येकाचं आपण सूड घेऊन याला त्याला त्याची सजा दिली पाहिजे. यामध्ये या नाटकामध्ये म्हणजे ते संदर्भातलं काय गौतम बुद्धाच्या संदर्भामध्ये टोटल ज्या गोष्टी गौतम बुद्धांनी समाजाला दिल्या त्याच्या व्यतिरिक्त टोटल पूर्ण आणि पूर्ण 100% हे विरोधामधलं नाटक आहे. कारण ह्या नाटकामध्ये ज्या गोष्टी दाखवल्यात त्या गोष्टी कधीही तथागत गौतम बुद्धांनी सांगितल्या नव्हत्या किंवा तथागत गौतम बुद्धांच्या संघामध्ये जे कोण भंते सामील झाले होते त्या कोणत्याही भंतेनी कधीही परत शस्त्र उचलले नव्हते आणि कोणत्याही शस्त्र उचलून कोणती लढाई लढले नव्हते आणि अहिंसेच्या मार्गावर हिंसेच्या मार्गावर कोणताही तथागत गौतम बुद्धाच्या संघामधला कोणताही बौद्ध भिक्खू चालला नव्हता. कारण पहिल्या पार्टमध्ये आम्ही बघितलं की पहिल्या पार्टमध्ये कोणताही आम्हाला आक्षेप घेण्यासारखं आम्हाला तरी कृत्य वाटलं नाही नाटकामध्ये. तर आम्ही पहिल्या पार्टमध्ये आम्ही आक्षेप घेतला नाही आणि जर आम्हाला वाटत होतं की आम्ही पूर्ण बघू, मग ह्या नाटकाचं नेमकं यांना संदर्भ काय द्यायचा आहे, नेमका मॅसेज समाजाला काय द्यायचा आहे, तो मॅसेज आम्ही बघितला की हा मॅसेज फक्त यांना एवढंच करायचंय की मनुवादी वृत्तीच्या लोकांना हे दाखवायचंय की तळागाळातल्या लोकांना तुम्हाला पायाखाली तुडवायचं आहे आणि तुम्हाला कधीच अहिंसा चालणार नाही, हिंसाच चालेल.
दुसऱ्या भागातील नाटक जे आहे ते तुम्हाला आक्षेपार्ह वाटलेलं आहे. पुढची भूमिका तुमची कशा प्रकारची असणार आहे? आता आम्ही जो सांगतोय की आम्हाला जो पोलीस प्रशासनाने सांगितलं होतं की तुम्ही नाटक बघा आणि नाटकानंतर जे तुम्हाला वाटत असेल आक्षेप, तो आक्षेप तुम्ही नोंदवा. आता आम्ही एक सांगतोय की आज हे नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना म्हणजे पोलीस प्रोटेक्शन देऊन नाटक चालवलं आहे. आणि काही या नाटकाच्या लोकांनी, नाटक जे चालवत आहेत त्या लोकांनी भाजपचे काही ठेकेदार इथं आणून उभे केले होते. त्या ठेकेदारांच्या माध्यमातून हे नाटक चालवलं. पण आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी सांगतोय की यापुढे प्रत्यक्षात तुम्ही नरेंद्र मोदीलाही येऊन इथं उभा केलं तर आम्ही हे नाटक पुढं कधीही कोणत्याही नाट्यगृहात चालू देणार नाहीत. भाजपचे संदीप लेले म्हणतात की कुठेही आक्षेपार्ह नाहीये, विनाकारण वाद केला जातोय, त्यामुळे एक प्रकारे स्वतः सावरकर असतील, गांधींचे विचार असतील, वेगवेगळे मांडण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता या नाटकाला घेऊन येणाऱ्या काळात सेन्सर बोर्डकडे काय तक्रार बोलणार? आम्ही सेन्सर बोर्डाकडे नक्कीच तक्रार करणार आहोत. आणि संदीप लेले जे बोललेत तर संदीप लेलेंना मी विनंती करतो, तुम्ही इंटरव्हलच्या आधी पळून जायची गरज नव्हती. तुम्ही इंटरव्हलच्या नंतरचा जो मेन पार्ट आहे या नाटकामध्ये बुद्धांची विटंबना करण्याचा, बुद्धांच्या विचाराची जी अवहेलना केली ते तुम्ही इंटरव्हल नंतर बघून जायला पाहिजे होतं. आम्ही बघितलं संदीप लेले हे भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तिथले, ते इंटरव्हलच्या पहिलंच पळून गेले, थांबले नाही. आणि तुम्ही अशा नाटकांना जर बळ देत असाल तर तुम्ही कुठंतरी बहुजनांवर अन्याय करताय, तुम्ही कुठंतरी बुद्धांचे विचार लपवण्याचा हे करताय आणि तुम्ही आमच्या टोटल भारतातल्या बौद्ध समाजावर अन्याय करताय भाजप. तुमचं पाऊल असं सेन्सर बोर्ड संदर्भात? आम्ही सेन्सर बोर्ड आता आम्ही जे आक्षेप घेतोय ते आम्ही लेखी स्वरूपामध्ये सेन्सर बोर्डाला देणार आहोत. आणि याचं पत्र आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना पण देणार आहोत आणि गृहमंत्र्यांना पण देणार आहोत. नाटक सहज सुरू राहिलं तर पुढचं पाऊल? आम्ही 100% सांगतो ना की आज यांनी जे नाटक चालवलं ना, भाजपचे काही ठेकेदार बोलून, भाजपचे नेते बोलून, भाजपचे गुंड बोलून आणि पोलीस प्रोटेक्शनच्या माध्यमातून नाटक चालवलं. मी पुन्हा एकदा सांगतो की या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही उभे करून नाटक चालवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याही गोष्टीला विरोध करू आणि हे नाटक आम्ही पुढे कधीही चालू देणार नाही. तर तुम्ही हे नाटक पूर्णतः पाहिलेलं आहे, त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आक्षेपार्ह सेकंड पार्टमध्ये तुमचं कसं मत आहे याबद्दल? माझं नाव सिद्धार्थ भास्कर जाधव, मी वंचित बहुजन आघाडी ठाणे पालघर निरीक्षक आहे. सदरचं नाटक हे या देशातील इतिहासाची तोडमोड कशी केली जाते याचं प्रतीक म्हणजे हे नाटक आहे. अशाच पद्धतीने इथल्या बहुसंख्य अशिक्षित अडाणी लोकांना गेली 5000 वर्ष यांनी अशा पद्धतीने चुकीचा इतिहास सांगून, चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटेशन करून नको ती पद्धत या देशात रुजवण्याचा जो यांचा मानस आहे तो हा पुन्हा एकदा त्यांनी परत एकदा चालू केलेला आहे. आणि ही यांची संस्कृती आहे. मुळात वंदनीय, जगात वंदनीय असे बुद्ध आहेत. यांची लायकी सुद्धा नाहीये, यांची मुळात लायकीच नाही की त्यांनी बुद्धांना काउंटर करावं. यांनी ह्या नाटकामध्ये बुद्धांना काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्ध कसे चुकीचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांची लायकी आहे का? जगात वंदनीय बुद्ध आहेत आणि ते कसे चुकीचे आहेत म्हणजे शस्त्र घेऊन आम्ही फिरत राहायचं का? आणि म्हणून ह्यांच्यामध्ये शस्त्रपूजा केली जाते. आम्ही यांचा धिक्कार करतो. या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की या देशातील म्हणजे इतिहास सांगतो, खरा इतिहास आहे की भिक्खूंच्या हत्या केल्या होत्या. मग त्या भिक्खूंच्या हत्या कुठल्याही मुस्लिमांनी केल्या नव्हत्या, तर ह्याच पिळावाल्यांनी केल्या होत्या. ज्या 100 म्हणजे बोललं जातं की 100 नाणी, एक भिक्खूचं शिर आणलं तर 100 नाणी दिले जातील. कोणाला दिल्या होत्या त्या 100 नाणी? तर ही सगळी पिळावलं आहेत. आणि भिक्खूंचा सवार करून ह्या देशातून या मातीतला दंभ जर कोणी, पुढची भूमिका काय असणार नाटकात? आम्ही हा नाटकाचा पूर्णपणे कायदेशीर विरोध करू. कायदेशीर आम्ही विरोध करू. आम्हाला आम्ही तेच म्हणतोय की आम्ही या ठिकाणी या पिलावळ म्हणतो म्हणजेच मनुवादी पिलावळ. आणि जी भाजपची लोक आहेत, भाजप आणि आत्ता जे सरकार आहे त्या सरकारने हा सगळं षडयंत्र रचलेलं आहे आणि त्या षडयंत्रातून या पद्धतीने चाललेलं आहे.
आलं का लक्षात? तर हा जो इतिहास आहे हा इतिहास कमीत कमी चुकीच्या पद्धतीने जो बुद्धांचा दाखवलं जात आहे याला आम्ही काउंटर करू आणि यांची लायकी काउंटर केलं जातं की बुद्ध कसे चुकीचे आहेत आणि आम्ही एवढंच म्हणू की आम्ही शिरीतसर कायदेशीरपणे याला कसं काउंटर करता येईल आम्ही आमच्या आम्ही ह्याबद्दल पक्षश्रेष्ठींना भेटणार. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याबद्दल मार्ग देतात आणि त्याच्यातून आम्ही काय त्याच्याकडनं आलात आणि गडकरीमध्ये आज जे नाटक होतं त्या नाटकाला तुमचा विरोध. माझं नाव प्रफुल्ल मधुकर चिकणे, रिपब्लिकन सेना आनंदराजे आंबेडकर यांच्या पक्षात माझं पद आहे ठाणे शहर उपाध्यक्ष. काय एकंदरीत नाटकाला विरोध काय तुमचा आणि नाटक देखील तुम्ही पूर्ण पाहिलेलं आहे आणि या नाटकामध्ये नक्की आक्षेपार्ह गौतम बुद्धांसंदर्भात आज सकाळीच आम्ही निवेदन दिलं नौपाडा पोलीस स्टेशनला. त्यामध्ये आम्ही आमचा विरोध दर्शवला. तर जे SP साहेब आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही नाटक पाहिलं का? काय बोला नाटक तर पाहिलेलं नाही. म्हटलं ठीक आहे, जे काही विरोध असेल तुमचा आधी नाटक बघून घ्या, त्यानंतर तुमचा विरोध दर्शवा. आम्ही नाटक पाहिला, पहिला अंकही पाहिला, दुसरा अंकही पाहिला. पहिला अंक तर चांगला होता, पण दुसऱ्या अंकामध्ये जे दाखवलं सगळ्यात आधी माझा प्रश्न हा होता, जी त्याची जी टीम होती नाटकाची, की हे नाटक जे आहे हे वस्तुस्थितीवर आहे की काल्पनिक आहे? तर ते बोलले काल्पनिक आहे. तर जी काल्पनिकता जी मांडलेली आहे ती अक्षरशः चुकीची मांडलेली आहे. आणि एक कॅरेक्टर पुढचं पाऊल काय असणार? आता पुन्हा आम्ही मिटिंगला बसणार आहोत, चर्चेला त्यांच्यासोबत आणि आमचा विरोध दर्शवणार आहोत आणि आम्ही क्लिअर कट त्यांना सांगणार आहोत की हे नाटक पुन्हा ठाण्यामध्ये लागू देणार नाही. आम्ही स्वतः निवेदन पण